नमस्कार. श्री स्वामी समर्थ. रात्रीचे 2 वाजले आहेत. सगळं घर शांत झोपलं आहे, पण एका माणसाच्या डोळ्याला झोपच लागत नाही. मनामध्ये हजारो प्रश्न, घरची आर्थिक चिंता, मुलाच्या भविष्याची काळजी. शरीर थकलंय पण मन थांबतच नाही आहे. तो उठतो, घराच्या देवघरासमोर जाऊन शांतपणे बसतो. त्याच्या डोळ्यात अश्रू असतात आणि ओठांवर नकळत एकच शब्द येतो, श्री स्वामी समर्थ. तो पुन्हा म्हणतो, श्री स्वामी समर्थ. 5 मिनिटांनी त्याच्या समस्या संपत नाहीत, पण त्याच्या मनात एक वेगळीच शांतता उतरायला लागते. एक आशेचा किरण दिसू लागतो आणि त्याला आतून जाणवतं, मी एकटा नाही. मित्रांनो, याला अनेक भक्त नामस्मरणाची ताकद म्हणतात. पण एक प्रश्न आहे, जर स्वामी समर्थांचं नाम इतकं प्रभावी असेल तर मग प्रत्येकाच्या आयुष्यात चमत्कार का होत नाहीत? प्रत्येक भक्ताची प्रत्येक इच्छा का पूर्ण होत नाही? हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो आणि याच प्रश्नाचं उत्तर समजलं तर तुमची भक्ती अधिक परिपक्व होते. कारण नामस्मरण म्हणजे देवाशी केलेला व्यवहार नाही की मी आज 108 वेळा नाम घेतलं, आता माझं काम करा. नाही, स्वामी समर्थांनी भक्तीला कधीच सौदा बनवला नाही. त्यांनी भक्ताला धैर्य दिलं, श्रद्धा दिली, संयम दिला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संकटातही न तुटणारं मन दिलं. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामी समर्थ नामस्मरणाचे 11 असे फायदे सांगणार आहे, जे फक्त ऐकण्यासाठी नाहीत तर आयुष्य अनुभवण्यासाठी आहेत. पण एक छोटी विनंती, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटचा फायदा कोणत्याही पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळणार नाही. तो हजारो भक्तांच्या अनुभवातून समोर आलेला आहे. आता आपण फायदे बघूयात. मनाला शांतता मिळते. मित्रांनो, आपण रोज शरीर स्वच्छ ठेवतो, अंघोळ करतो, कपडे बदलतो, घर साफ करतो, पण मनाची स्वच्छता किती वेळा करतो? राग, मत्सर, भीती, अपमान, अपेक्षा या सगळ्यांची धूळ रोज मनावर साचत जाते आणि एक दिवस मन इतकं थकून जातं की हसतानाही डोळ्यात वेदना असतात. अशा वेळी स्वामींचं नाम मनासाठी गंगाजलासारखं काम करतं. प्रत्येक वेळी श्री स्वामी समर्थ म्हणताना मनावरची एक चिंता हलकी होत जाते. समस्या तिथेच असतात, पण त्यांचं ओझं कमी वाटायला लागतं. यालाच आंतरिक शांतता म्हणतात. ही शांतता पैशाने विकत मिळत नाही, ती फक्त श्रद्धेने मिळते. पण मन शांत झालं की आयुष्यात अजून एक मोठा बदल सुरू होतो. असा बदल जो माणसाला आतून मजबूत बनवतो. तो कोणता? याच उत्तरात म्हणजे आताच आपण पाहिलं की नामस्मरण मनाला शांतता देतं, पण मन शांत झाल्यामुळे पुढे काय होतं? शांत मनामध्ये एक नवीन शक्ती जन्माला येते, धैर्याची. आता दुसरा फायदा असा आहे, भीतीवर मात करण्याची शक्ती मिळते. या जगात असा कोणताही माणूस नाही ज्याला कधीच भीती वाटत नाही. कधी पैशाची भीती, कधी आजाराची, कधी मुलांच्या भविष्याची, कधी आपल्या माणसांना गमावण्याची. भीती ही वाईट नाही, पण भीतीने आपल्यावर राज्य करणं वाईट आहे. म्हणूनच स्वामी समर्थांचा एक संदेश आजही प्रत्येक भक्ताच्या हृदयात जिवंत आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्यात संपूर्ण जीवनाचं तत्वज्ञान दडलेलं आहे. याचा अर्थ असा नाही की स्वामी संकट येऊ देणार नाहीत, तर याचा अर्थ असा आहे, संकट आलं तरी तुला एकटं पडू देणार नाहीत. जीवनातील एक प्रसंग कल्पना करा. एका शेतकऱ्याचं वर्षभराचं पीक पावसामुळे खराब झालं. घरात पैसे नाहीत, कर्जाचं ओझं आहे, रात्रभर त्याला झोप लागत नाही. तो देवघरात बसतो, डोळे मिटतो आणि काहीही मागत नाही, फक्त शांतपणे बसतो. श्री स्वामी समर्थ त्या क्षणी त्याचं कर्ज फिटत नाही,
तो श्री स्वामी समर्थ असा जप करत बसतो. पण त्याच क्षणी त्याचं कर्ज फिटत नाही, पाऊस परत येत नाही. पण दुसऱ्या दिवशी उठल्यावर त्याच्या मनात एक विचार जन्माला येतो, हार मानायची नाही. मित्रांनो, अनेकदा चमत्कार बाहेर पडत नाहीत, तो आपल्या विचारांमध्ये घडतो आणि विचार बदलले की आयुष्य बदलायला सुरुवात होते. पण फक्त धैर्य मिळालं म्हणून आयुष्य पूर्ण बदलत नाही. एक मोठा शत्रू अजूनही आपल्या मनात लपलेला असतो, तो म्हणजे नकारात्मक विचार. आता फायदा क्रमांक 3, मनातील नकारात्मकता कमी होऊ लागते. कधी तुम्ही स्वतःकडे लक्ष दिलं आहे का? आपण दिवसभर स्वतःशीच किती वेळा बोलत असतो, माझ्याकडून होणार नाही, माझं नशीबच खराब आहे, माझ्या आयुष्यात काही चांगलं घडत नाही. हे शब्द दुसरं कोणी सांगत नाही, आपणच स्वतःला सांगत असतो. आणि हळूहळू हेच शब्द आपल्या मनावर सातत्याने कोरले जातात. पण नामस्मरण एक वेगळंच काम करतं. जर सतत वाहणारं स्वच्छ पाणी गढूळ ओढाही स्वच्छ करू लागतं, तसंच सतत घेतलेलं नाम मनातील नकारात्मकतेची पकड सैल करू लागते. आज राग थोडा कमी होतो, उद्या चिंता थोडी कमी होते, परवा मत्सर कमी होतो आणि काही महिन्यांनी आपल्यालाच जाणवतं, मी आधीसारखा राहिलेलो नाही. हा बदल अचानक होत नाही, तो नामाच्या सातत्यातून घडत असतो. स्वतःला विचारण्यासारखा प्रश्न. आज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न विचारा, मी दिवसभरात जास्त वेळ तक्रार केली की कृतज्ञता व्यक्त केली? जर उत्तर तक्रार असं असेल तर उद्यापासून फक्त 5 मिनिटे नामस्मरण सुरू करा. कारण नामस्मरण फक्त देवाशी संवाद नाही, तो स्वतःच्या मनाशीही संवाद आहे. आता मित्रांनो, स्वामी समर्थांच्या शिकवणीतून मिळणारा असा जीवनधडा जो प्रत्येक आईवडिलांनी आणि प्रत्येक तरुणाने ऐकायला हवा, तर तसा आता आपण पुढे बघूया. कसं आहे, एक गोष्ट लक्षात आली मित्रांनो, तुमच्या एक गोष्ट लक्षात आली आहे का? जेव्हा आपण आपल्या मनात शांतता असते, तेव्हा अगदी मोठ्या अडचणीही छोट्या वाटतात. पण मन अशांत असेल तर छोटासा प्रश्नही डोंगरासारखा वाटतो. म्हणूनच स्वामी समर्थांनी बाहेरचं जग बदलण्यापेक्षा आणि स्वतःचं मन बदलायला शिकवलेलं आहे. आता आपण चौथा फायद्याकडे वळूया. चौथा फायदा असा आहे, घरात सकारात्मक वातावरण निर्माण होऊ लागतं. एक छोटा प्रसंग कल्पना करा. एका घरात सकाळी उठल्याबरोबर ओरड सुरू होते, उशीर झाला, हे का केलं नाही, तू कधी सुधारणार? आणि दुसऱ्या घरात सकाळीची सुरुवात 2 मिनिटांच्या प्रार्थनेने होते. दोन्ही घरात अडचणी असतात, दोन्ही घरात जबाबदाऱ्या असतात, पण फरक असतो दिवसांची सुरुवात कोणत्या भावनेने होते. जेव्हा घरात प्रेमाने स्वामीचं नाव घेतलं जातं, तेव्हा शब्द बदलतात. शब्द बदलले की वातावरण बदलायला सुरुवात होते आणि वातावरण बदललं की नातीही बदलू लागतात. नामस्मरणाचा अर्थ फक्त देवाला हाक मारणं नाही, तर स्वतःच्या बोलण्यातही नम्रता आणणं आहे. पण फक्त घर बदलून उपयोग नाही बरं. जर मन सतत भरकटत असेल तर यश मिळणं कठीण होतं. म्हणूनच आता फायदा क्रमांक 5 आपण बघूया. एकाग्रता वाढते. आजच्या काळात सर्वात महाग गोष्ट म्हणजे कोणती आहे ते माहीत आहे का? एकाग्र मन. मोबाईल, नोटिफिकेशन्स, सोशल मीडिया या सगळ्यामुळे मन एका मिनिटातच 10 ठिकाणी फिरतं. पण नामस्मरण म्हणजे मनाला पुन्हा पुन्हा एका बिंदूकडे आणण्याचा सराव. पहिल्या दिवशी मन भरकटेल, दुसऱ्या दिवशीही भरकटेल, पण जसं लहान मूल चालायला शिकताना अनेकदा पडतं, तसंच मनही हळूहळू स्थिर व्हायला लागेल. मनही हळूहळू स्थिर व्हायला शिकेल आणि एकाग्र मन फक्त पूजा करताना नाही, तर अभ्यासात, कामात, व्यवसायात आणि नातेसंबंधामध्येही योग्य निर्णय घेऊ लागतं. एक विचार असा आहे की कधी लक्ष दिलं आहे का? आपल्या देवासमोर 5 मिनिटंही शांत बसू शकत नाही आपण, कारण मन सतत भरकटत राहतं. याचा अर्थ समस्या देवात नाही, समस्या मनाच्या सवयीत आहे आणि नामस्मरण ही सवय बदलायला सुरुवात करतं.
मित्रांनो, आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. तुमच्या आयुष्यात असा एखादा दिवस आला होता का जेव्हा तुम्ही पूर्णपणे खचून गेला होतात आणि तरीही कुठून तरी पुन्हा उभं राहण्याची ताकद मिळाली? थोडा विचार करा. कदाचित तीच स्वामींची कृपा असेल. कारण कृपा नेहमी चमत्काराच्या रूपातच येते असं नाही. कधी ती धैर्याच्या रूपात येते, कधी योग्य माणसाच्या रूपात, कधी योग्य विचाराच्या रूपात येते आणि कधी फक्त एका नामाच्या रूपात येते. पुढचा जो फायदा आहे तो आहे अहंकार कमी होतो. स्वामी समर्थांकडे एक राजा आला, तसाच एक गरीब माणूसही आला. पण स्वामींनी कधीही माणसाची किंमत त्याच्या पैशावर केली नाही. कारण त्यांच्या दृष्टीने मोठं घर असणं महत्त्वाचं नव्हतं, मोठं मन असणं महत्त्वाचं होतं. नामस्मरण करताना हळूहळू एक जाणीव होते, मी जे काही आहे ते फक्त माझ्या कर्तृत्वामुळे नाही, माझ्या आईवडिलांचे संस्कार, समाजाची साथ आणि ईश्वराची कृपा यामुळेच मी आज इथे आहे. ही जाणीव माणसाला लहान करत नाही, ती त्याला नम्र बनवते. आता फायदा क्रमांक 7, श्रद्धा अधिक दृढ होते. श्रद्धा म्हणजे प्रत्येक इच्छा लगेच पूर्ण होते असा विश्वास नाही. श्रद्धा म्हणजे योग्य वेळ येईपर्यंत संयम ठेवण्याची ताकद. शेतकरी बी पेरतो आणि दुसऱ्याच दिवशी पीक मागत नाही. तो पाणी घालतो, काळजी घेतो आणि योग्य ऋतूची वाट पाहतो. भक्ती ही तशीच असते. आज नाम घ्या, उद्या परिणाम दिसेलच असं नसतं, पण सातत्य ठेवलं तर बदल नक्की जाणवतो. आता फायदा क्रमांक 8, संकटात आशा जिवंत राहते. जीवनात कधी सगळे दरवाजे बंद झाल्यासारखे वाटत असतात, पण लक्षात ठेवा, दरवाजा बंद झाला म्हणजे मार्ग संपला असं नसतं. अनेकदा नवीन मार्ग दिसण्यासाठी थोडा अंधार आवश्यक असतो. नामस्मरण त्या अंधारात एक छोटासा दिवा बनतं. फायदा क्रमांक 9, जीवनाला योग्य दिशा मिळते. नामस्मरणामुळे एक प्रश्न मनात जागा होतो, मी आज कोणासाठी चांगलं केलं? याच प्रश्नातून सेवा जन्माला येते, सेवेतून नम्रता येते आणि नम्रतेतून खऱ्या भक्तीची सुरुवात होते. आता फायदा क्रमांक 10, स्वामींचा आधार जाणवू लागतो. अनेक भक्त एक गोष्ट सांगतात, संकट कमी झाली की नाही माहीत नाही, पण संकटांना सामोरे जाण्याची हिंमत नक्की वाढली. ही हिंमत हीच स्वामींची साथ आहे. कधी ती योग्य विचाराच्या रूपात मिळते, कधी योग्य माणसाच्या रूपात, कधी मनातील शांततेच्या रूपात असते. फायदा क्रमांक 11, नामस्मरण माणसाला स्वतःशी जोडतं. हा शेवटचा आणि सर्वात मोठा फायदा आहे. आपण आयुष्यभर अनेक नाती जोडतो, पण स्वतःशीच नातं तुटलेलं असतं. नामस्मरण म्हणजे काही क्षण स्वतःकडे परत येणं, स्वतःच्या चुका मान्य करणं, स्वतःला माफ करणं आणि पुन्हा नव्याने जगायला सुरुवात करणं. कदाचित यालाच अंतर्मनातील कृपा म्हणतात. शेवटची प्रार्थना अशी आहे की मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ संपण्यापूर्वी चला 2 क्षण मन शांत करूया. डोळे मिटा आणि मनात एकच नाम घ्या, श्री स्वामी समर्थ. ज्यांच्या घरात अडचणी आहेत त्यांना धैर्य द्या, ज्यांच्या मनात भीती आहे त्यांना विश्वास द्या, ज्यांच्या डोळ्यात अश्रू आहे त्यांना आशेचा किरण द्या आणि ज्यांनी तुमचं नाम प्रेमाने घेतलं त्यांच्या जीवनात सद्बुद्धी, संयम आणि समाधान नांदो. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये फक्त एकच शब्द लिहा, श्री स्वामी समर्थ. आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोचवा ज्याला आज धीर, आशा किंवा श्रद्धेची गरज आहे. पुन्हा भेटू अशाच एका भक्तिमय प्रवासात. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.